केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जात त्यांनी त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। तर दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते। अमित शहा आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक पार पडली। तर शहा आणि शिंदेंमध्ये 30 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। मराठा आरक्षण पालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली असून शिंदेंनी मराठा आरक्षण आंदोलन हाताळावं अशी सूचना शहांनी दिली। अमित शहांच्या उपस्थितीतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली। तर रवींद्र चव्हाण, अमित साटम, आरएसएसच्या अतुल लिमये या बैठकीला उपस्थित होते। अमित शहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून मुंबई मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली। शहांनी गणपतीला जाण्यापूर्वी जरांगेंना भेटायला हवं, फडणवीस शहांना आंदोलनस्थळी न्यायला हवं होतं, तर असा टोला संजय राऊतांनी अमित शहांना लगावलेला आहे। शहांनी कुणाला जाऊन भेटायचं हे सांगायचा अधिकार संजय राऊतांना नाही, असं प्रत्युत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना दिलंय। शिंदे गटाचे आमदार हिक्कम उढाण यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची भेट घेतली। तसंच त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली। पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती। माजी नगरसेवकांसह महापालिका निवडणुकांसाठी इच्छुक सर्व उमेदवारांची पवार यांनी बैठक बोलावली। महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून रणनीती आखण्यात येते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि भाजपचे नेते धनंजय सावंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली। राज ठाकरे आज ठाण्यात आले होते, तर ठाण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक पार पडली। खारकर आळीमधील सीकेपी हॉलमध्ये ही बैठक झाली। आगामी पालिका निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांना त्यांनी कानमंत्र दिलेले आहेत। तर निवडणुकीपूर्वी तयारी सुरू करा, कामाला लागा असे निर्देश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। भाजप आमदारांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्या संबंधी वादग्रस्त विधान केलेलं आहे। तर मनोज जरांगे हे शरद पवारांच्या सुसाईड बॉम्बवर आहेत असा आरोप भाजप आमदार संजय केणेकर यांनी केलेला आहे। त्यांचं हे विधान वादग्रस्त ठरत आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दाखल झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर ते दाखल झाले आणि यावेळी अमित शहा यांचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं। तसंच रवींद्र चव्हाण देखील हजर होते। मुदतवाढ मिळाल्यामुळे मुंबईत मराठा आंदोलकांची गर्दी ही जवळपास दुप्पट झालेली आहे। तर सीएसटी रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांचीच गर्दी दिसते। मुंबई महानगरपालिकेसमोर सुद्धा रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आले असून पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज आझाद मैदानावरचा दुसरा दिवस होता आणि सरकारनं काल आझाद मैदानावर उपोषणाला एका दिवसाची मुदतवाढ दिली होती। तर आज ती संपली, मात्र पुन्हा एकदा त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे। जरांगेंच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला येवला लासलगाव मतदारसंघातील मराठा बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे। तसंच मराठा बांधवांनी पुढाकार घेत भाकरी चपाती आणली आहे आणि जेवणाचं वाटप सुद्धा केलं आहे। हायकोर्टाचे निर्देश आंदोलकांनी न पाळल्यास कठोर कारवाई करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षण संपवण्याचा हा कट आहे असा आरोप त्यांनी केला।
केशव उपाध्ये यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर सडकून टीका केलेली आहे। विरोधकांकडून महाराष्ट्राच्या मातीशी द्रोह करण्याचं काम सुरू आहे। हा महाराष्ट्र धर्म नाहीये असा आरोप केशव उपाध्यांनी केला। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रक काढून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची इच्छा व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। पुन्हा आंदोलन करण्याची वेळ शासनानं येऊ देऊ नये, शासनानं तात्पुरतं आश्वासन न देता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची देखील त्यांनी मागणी केली। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अतिवृष्टी होते आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करा असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिलेले आहेत। तर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी असं आश्वासन त्यांनी दिलं। नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि आमदार हेमंत पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली। तर अतिवृष्टी झाल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, रस्त्यांवरचे सुद्धा कमरे इतकं पाणी साचलेलं आहे आणि पाहणी करताना प्रशासनाला आमदार हेमंत पाटील यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 5 शववाहिकांचं वितरण करण्यात आलं। तर यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड हे देखील उपस्थित होते। यासह आरोग्य अधिकारी कर्मचारी हजर होते।